आज मी केली मस्त चमचमीत बांगड्याची कढी म्हणजेच बांगडा माशाचा सार. असलं भारी लागतं ना. तुमच्याकडे काय म्हणतात? माशाची कढी, माशाचं सार की कालवण. आणि फिश करी करायचं म्हणलं की मी शक्यतो बांगडा आणते, कारण बांगड्याला लय भारी चव लागते, बरोबर की नाही. आज पटकन होणारी रेसिपी सांगणार आहे. आणि मासे ऑर्डर करताना मी लिशियसवरनं ऑर्डर करते, कारण लिशियसवर नेहमी ताजे मासे मिळतात. हे बांगडे मी लिशियसवरनं ऑर्डर केलेत. बघा मस्त ताजे आहेत, कट करून साफ करून दिले, त्यामुळे जास्त झंझट नाही. हे पटकन धुतले, ताटात काढले, यामध्ये मीठ घालून हे मीठ माशाला चांगलं चोळून लाव. आणि लिशियस काय करतं माहिती आहे का? त्याच दिवशी पकडलेले मासे छोट्या मच्छीमारांकडून घेतं, विशिष्ट तापमानावर स्टोअर करतं, त्यामुळे त्याचा फ्रेशनेस, चव आणि टेक्स्चर टिकून राहतं. आणि माशांचा प्रजननाचा काळ चालू असतो, त्यावेळी काही कोस्टवर मासेमारी बंद असते. अशा वेळी लिशियस ज्या कोस्टवर मासेमारी चालू आहे तिथून हे मासे सोर्स करून आपल्यापर्यंत पोहोचवतं. चला, माशाला मीठ लावलं, झाकून 10 मिनिटं ठेवूया. तर वाटण करू. इकडे मी थोडेसे धणे, मिरे, तिरफळ आणि बेडगी तासभर कोमट पाण्यात भिजवलं, यांना मिक्सरमध्ये काढलं. यामध्येच थोडा कांदा, लसूण आणि कोथिंबीर सोबतच ओला नारळ घालू, थोडं पाणी घालून याला बारीक करू. हे वाटण झालं. आता फोडणीसाठी पातेल्यात 2 चमचे तेल तापवलं, त्यामध्ये ठेचलेला लसूण खरपूस परतायचा. मग यामध्ये चिरलेला कांदा घालायचा, कांदा पण चांगला परतायचा. मग तयार केलेलं वाटण घालायचं, वाटण 3-4 मिनिटं चांगलं परतायचं. वाटण परतलं की गरजेप्रमाणे पाणी घालायचं, चवीनुसार मीठ घालायचं आणि याला मिसळायचं. ही करी खूप पातळ करायची नाही. याला उकळी आली की आता यामध्ये मीठ लावलेले भांगडे सोडायचे, सोबतच काही आमसुलं घालायची आणि मंद आचेवर 5 मिनिटं शिजवायचं. 5 मिनिटांनी आपली बांगड्याची कढी म्हणजे बांगड्याची फिश करी तयार झाली आहे. वाफाळता भात तांदळाच्या भाकरीसोबत कसलं भारी लागतं. तुमच्याकडे काही वेगळी पद्धत असेल तर नक्की सांगा. पण हो, पद्धत कुठली असली तरी मासा ताजाच हवा, कारण त्यानेच चव चांगली येते. कारण फ्रेश नाही तर फिश नाही, बरोबर ना. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. हॅपी कुकिंग.